अदानीचा फायदा दिसतो, अदानीसाठी जमीन दिसते, पण इथल्या लोकांची घरं आज परिस्थिती आमच्याकडची अशी आहे की आज लोकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला घरं कुठे मिळणार आहेत. आमच्याकडे अनिर्णित मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. सांगितलं की 50 फुटाचे छोटे घर असेल तर तुम्हाला घर मिळणार नाही, 6 फुटापेक्षा त्या ठिकाणी घर छोटे हाईटचं असेल तर तुम्हाला घर मिळणार नाही. हे निर्णय कोण घेतं? जर आमच्याकडे कागदपत्र आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, असं असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्या घरा मिळण्यापासून वंचित करण्याचं काम झालेलं आहे. संख्या दिवसेंदिवस कमी करण्याचं काम झालेलं आहे. हा निर्णय जर तुम्ही बघा, तुम्ही संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडला. आपल्याला सांगू इच्छिते की काही एरियाचं जे आता सर्वेमध्ये आलेले रिपोर्ट त्यानुसार जवळपास ठराविकमध्ये 90% पेक्षा जास्त लोकांना अनिर्णित किंवा अपात्रमध्ये ठेवलेले आहे. काही ठिकाणी 3%, काही ठिकाणी 5%, काही ठिकाणी 6% लोकांना पात्र केलेले आहे. आणि अशा तऱ्हेने आमच्या लोकांना धारावीच्या बाहेर त्या ठिकाणी देवणारा पाठवण्याचा जो मोठा षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे, त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उतरलेले आहे. घराच्या बदल्यामध्ये इथेच धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे, दुकानाच्या बदल्यामध्ये धारावीमध्ये दुकान मिळालं पाहिजे. धारावी ही मोठ्या इंडस्ट्री आहे. धारावी मधले इंडस्ट्रीला तुम्ही हेच लावू शकत नाही. तुम्ही आमचा उद्योग संपवताय, तुम्ही आमचं घर संपवताय, तुम्ही आमची जमीन घेताय, तुम्ही आम्हाला आमच्या घरापासून बाजूला ठेवताय. धारावी मधल्या एकही माणसाला माहित नाही की धारावी विकास आहे काय. मग हा विकास कुणासाठी चाललेला आहे? रेल्वेची जमीन तुम्ही घेतली, कशावर घेतली? लीजवर घेतली. तिथं आम्हाला ओनरशिप मिळणार नाही. ती वरचा तिची जमीन ती सरकार जमीन पण नाहीये. म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही देशोधडीला लावण्याचं काम चाललंय, आमचा तुम्ही हत्या करण्याचं काम चाललंय, एका माणसाला मोठे करण्यासाठी हे सगळं चाललेलं षडयंत्र आहे. त्याच्या विरोधामध्ये हा लढा आहे. हा लढा कुठल्या पक्षाचा नाही, हा लढा धारावीकरचा आहे. आणि धारावीकर म्हणून आम्ही सगळे एक आहोत. आणि मला बोलून गेली की ताई, आमचं एकच म्हणणे, जोपर्यंत ह्या लढ्यामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही आपण इथेच लढत राहायचं. आपण ही लढाई सोडायची नाही. आणि आम्ही सगळे तुम्हाला धारावीकर सांगतो, आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी घरा बदल्यामध्ये घर, दुकानाच्या बदल्यामध्ये दुकान, गोडांच्या बदल्यामध्ये गोडान, आमची सगळी धार्मिक स्थळाच्या बाबतीत जोपर्यंत आम्हाला कुठलं माहिती मिळत नाही तोपर्यंत हा लढा शेवटपर्यंत चालू राहील. आणि धारावीकरांची मी सांगू इच्छिते, आम्ही गरीब आहोत पण आम्ही इमानदार आहोत. आणि आमची ताकद ही आमची एकता आहे. तुम्ही असाल पैसेवाले, तुमच्याकडे असेल केंद्र राज्यामध्ये सत्ता, पण आमच्याकडे आहे देशाचं संविधान. ते संविधान घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढणार.